चंद्रपूर शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठं यश संपादन केलं आहे। जटपुरा गेट परिसरात सापळा रचून पोलिसांनी 104.210 ग्रॅम MD मॅफेड्रॉन हा घातक अंमली पदार्थ जप्त केला असून या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत अंमली पदार्थ, मोबाईल फोन आणि रोख रक्कम मुद्देमाल जप्त करण्यात आला। गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं इटनकर पान मंदिर परिसरात सापळा रचला। संशयित ओम संतोष इटनकर, वय वर्ष 25, राहणार जटपुरा वाड, याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात MD ड्रग्ज आढळून आले। त्यानंतर त्याच्या घराची तपासणी करण्यात आली। अंमली पदार्थांसह मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली। प्राथमिक चौकशीत ओम इटनकर यांना हा अंमली पदार्थ इरफान उर्फ भुरा पठाण, राहणार बागलखिडकी चंद्रपूर, याच्याकडून घेतल्याची कबुली दिली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या मदतीनं इरफानलाही ताब्यात घेत अटक केली। दोन्ही आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रग्ज पुरवठा साखळी आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली। स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह श्वान पथकानेही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली। चंद्रपूरमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी उघडलेली ही मोहीम पुढील काळात आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत। दिनांक 25 जूनला स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की इटनकर पान मंदिर जटपुरा गेट येथे MDची विक्री होणार आहे। अशा माहितीच्या आधारे आम्ही आरोपी नामे ओम संतोष इटनकर याला ताब्यात घेऊन त्याची व त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून टोटल 104 ग्रॅम MD व 2 मोबाईल असा 6,23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीला प्राथमिकदृष्ट्या विचारपूस केली असता त्याने तो माल भुऱ्या उर्फ इरफान याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढील कारवाई सुरू आहे।